नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रतीक्षा खेडकर. आज आपल्या नवरात्री सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा दिवस आहे 7वा. आजचा कलर आहे ऑरेंज म्हणजेच नारंगी. नारंगी कलर हा एनर्जी आणि हॅपीनेस दर्शवतो. आपल्या कुटुंबातील सर्वांची तब्येत अगर चांगली असेल तरच आपला आनंद टिकून राहू शकतो. त्यामुळे तेच टिकवण्यासाठी मी आज तुम्हाला तोंडाच्या कॅन्सर बद्दल माहिती देत आहे. जगभरात जवळपास दरवर्षी 3.5 ते 4 लाख नवीन कॅन्सरचे पेशंट आढळतात. त्यामध्ये 77% हे पुरुष आहेत तर 23% महिला आहेत. तसेच आपल्या भारत देशामध्ये जवळपास 1 ते 1.5 लाख नवीन कॅन्सरचे पेशंट आढळतात. दरवर्षी 50 ते 60 हजार लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो. त्यामध्ये 40% प्रमाण हे ओरल कॅन्सरचे असते. ओरल कॅन्सर म्हणजे काय, त्याची लक्षणे काय, तर तोंडात न भरणारी जखम असणे, तोंड न उघडणे, दात हलणे, गाठ असणे, तोंडात रक्तस्राव होणे, तोंडात लाल किंवा पांढरे चट्टे असणे, तोंड कमी उघडणे, गरम किंवा तिखट झोंबणे ही सगळी ओरल कॅन्सरची लक्षणे आहेत. ओरल कॅन्सरचे लवकरच निदान झाले तर काय फायदा होतो बरं? तर ओरल कॅन्सरचे निदान लवकर झाले तर जीवनाची गुणवत्ता वाढते, जीवन वाचण्याची शक्यताही वाढते आणि खर्चही कमी येतो आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रियाही आपण टाळू शकतो. तोंडाचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? तर तंबाखू, गुटखा, मावा, खर्रा, सुपारी यांसारख्या पदार्थांचे सेवन करू नये, धूम्रपान देखील करू नये, मद्यपान करू नये आणि तुमचे रेग्युलर डेंटल चेकअप्स ठेवावे, जे करून जर तोंडाच्या कॅन्सरचे काही लक्षणं असतील तर ते लक्षात येऊन तुम्हाला वेळीच उपचार मिळेल. आपल्या माऊली हॉस्पिटलमध्ये नवरात्री निमित्त आपण मुखकर्करोगाचे निदान व तपासणी शिबिर राबवले आहे. तरी आपण सर्वांनी माऊली हॉस्पिटलला भेट द्यावी व आपली तपासणी करून घ्यावी. धन्यवाद.